लोकांसाठी, लोकक्रांतीसाठी जनहित प्रवर्तक म्हणजे निर्भीड, निपक्षपाती वेब पोर्टल, यूट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर दाबून शेअर करायला विसरू नका। अत्याचार विरोधी कृती समिती नाशिक जिल्हा यांच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे। ज्याचा उद्देश असा आहे की महाराष्ट्रातील विद्वान, विचारवंत, पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते, नेते माननीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती मनुवाद्यांनी जो शाही फेक, वंगण फेक करून जो हल्ला केलेला आहे, त्या मनुवाद्यांना अटक करण्यात यावी आणि त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, यासाठी आम्ही आज एक निवेदन माननीय जिल्हाधिकारी यांना दिलेलं आहे। आपण जर बघितलं की महाराष्ट्रामध्ये आज जे जातीवादी, धर्मवादी, मनुवादी जी पिलावळ आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेली आहे। याचं कारण असं आहे की सत्ताधारी पक्ष जे आहेत, भाजप असेल, शिवसेना असेल, यांचं फार मोठं सपोर्ट या सगळ्या गुंडपुंड मनुवाद्यांना मिळत आहे। याचं ताजं उदाहरण अक्कलकोट येथे आमचे विचारवंत, समाजसेवक आणि पुरोगामी चळवळीचे नेते प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती काटे नावाच्या गुंडाने जो हल्ला केला आणि त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे सरळपणे दाखवून देतं की या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी फुले शाहू आंबेडकर विचारांचे जे कार्यकर्ते, विचारवंत आहेत त्यांना धोका निर्माण झालेला आहे। कारण काटे नावाचा हा गुंड मुळातच त्याच्यावरती 302चा गुन्हा दाखल आहे, 7 प्रकारचे मोठे गुन्हे दाखल आहेत। पुणे विमानतळावरती जात असताना त्याच्या बॅगेमध्ये रिव्हॉल्वर आणि कारतूस सापडलेले हा जो मोठा गुंड आहे, हा सत्ताधारी बावनकुळेंचा जवळचा माणूस आहे। बावनकुळे हे सत्ताधारी पक्षाचे मंत्री आहेत, त्यांच्याजवळ वावरणारा हा गुंड आणि त्याने केलेला आमच्या या विचारवंतावरती हल्ला ही फार मोठी धोक्याची सूचना आहे। या महाराष्ट्रातील तमाम फुले शाहू आंबेडकर, बहुजनवादी या सर्व विचारवंतांना फार मोठी धोक्याची सूचना आहे। परंतु येत्या काळामध्ये हा जो शहरी मनुवाद आहे, हा जो कडवा उजवी शक्ती आहे, ही जर यांचे कार्यकर्त्यांनी थांबवले नाहीत तर आम्ही सर्व पुरोगामी चळवळीतले जे नेते आहेत, कार्यकर्ते, जनता ही सर्वपणे यांच्या विरोधात उभी राहील। सरकारने, शासनाने याची नोंद घ्यावी आणि त्यांच्यावरती कठोर मोक्काच्या अंतर्गत त्यांच्यावरती कारवाई करावी, अशी आम्ही आज मेहरबान सरकारला ही विनंती केलेली आहे। धन्यवाद।